नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या सगळ्यांची एकच इच्छा असते नाही का, की शेतातलं पीक एकदम जोमदार यावं, फळांचा आकार मोठा व्हावा आणि उत्पादन इतकं मिळावं की आपलं मन खुश होऊन जाईल. पण अनेकदा असं होतं की आपण खूप मेहनत घेतो, खतपाणी सगळं वेळेवर देतो, पण तरीही फळांना ते अपेक्षित वजन आणि ती चमक मिळत नाही. असं का होतं? यामागे नक्की काय कारण असावं? चला, आज आपण याच रहस्याचा उलगडा करूया आणि एका अशा आधुनिक सोल्युशनबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या पिकाला एक नवी ऊर्जा देईल. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की पिकांमध्ये एक लपलेली ताकद असते. मग हे आयडॉल नेमकं आहे तरी काय? ते पिकांवर काम कसं करतं? त्याचे फायदे काय आहेत? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती? या सगळ्या गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊया, पिकाची सुप्त ताकद. आपल्याला काय वाटतं की चांगलं खत आणि पाणी दिलं की झालं, पिकाची वाढ मस्त होते. पण खरं सांगू, हे अर्धसत्य आहे. खरं तर प्रत्येक रोपट्यामध्ये, प्रत्येक पिकामध्ये त्याच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त वाढण्याची एक नैसर्गिक ताकद लपलेली असते. आपल्याला फक्त ती योग्य वेळी जागृत करायची असते. पण मग एक प्रश्न मनात येतोच, आपण पिकाला जी काही पोषक तत्वे देतो ती सगळीच्या सगळी वापरली जातात का? की त्यातला काही भाग झाडामध्ये तसाच पडून राहतो आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही? म्हणजे एक प्रकारे ती वायाच जातात का? आणि याचं उत्तर आहे हो. दुर्दैवाने त्यातला बराचसा भाग वाया जातो. बघा, झाडं सूर्यप्रकाशातून अन्न तयार करतात आणि ते पानांमध्ये, फळांमध्ये साठवून ठेवतात. पण अनेकदा ही साठवलेली ऊर्जा पूर्णपणे वापरलीच जात नाही. ती तशीच पडून राहते, सुप्त अवस्थेत. यामुळे होतं काय की झाडाची जी चयापचय क्रिया आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्याची जी अंतर्गत ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया आहे, ती मंदावते आणि म्हणूनच फळांना तो अपेक्षित आकार, ते वजन आणि ती नैसर्गिक चकाकी मिळत नाही. मग ह्या सुप्त ऊर्जेला जागं करून कामाला कसं लावायचं? तर मित्रांनो, इथेच आयडॉल आपली मदत करतं. आयडॉल हे एक नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे. म्हणजे काय? तर पिकाच्या आत जाऊन या दडलेल्या ताकदीला बाहेर काढणारं एक सेंद्रिय ऊर्जावर्धक. हे पिकाच्या वाढीला एक नवीनच गती देतं. तर हे आयडॉल म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगतो. हे समुद्री शेवाळ, ज्याला अस्कोफिलम म्हणतात, सोबतच अॅमिनो ॲसिड्स आणि विटामिन्स यांसारख्या पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांपासून बनवलेलं एक शक्तिशाली मिश्रण आहे. याची खासियतच ही आहे की ते पिकाच्या आत जाऊन साठवलेल्या पोषक तत्वांना सक्रिय करतं, म्हणजे झोपलेल्या ऊर्जेला जागं करून कामाला लावतं. थोडक्यात हे आपल्या पिकासाठी एका जबरदस्त टॉनिकसारखं काम करतं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की आयडॉल नक्की काम कसं करतं. म्हणजे आपण फवारणी केल्यावर झाडाच्या आत असं काय घडतं ज्यामुळे आपल्याला इतके चांगले परिणाम मिळतात? चला, हे समजून घेऊया. याची प्रक्रिया खूपच सोपी आणि तितकीच प्रभावी आहे. जेव्हा आपण आयडॉल फवारतो तेव्हा ते पानातून आत शोषलं जातं. आत गेल्यावर त्याचं पहिलं काम म्हणजे पिकाने जे अन्न साठवून ठेवलंय त्याला जागं करणं. यामुळे काय होतं? झाडाची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते. याचा थेट परिणाम फळांवर होतो. फळांमधल्या पेशींची संख्या वेगाने वाढते, ज्यामुळे फळांचा आकार नैसर्गिकरित्या मोठा होतो. इतकंच नाही तर ते झाडाची अन्न बनवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण यालाही वेग देतं. या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? तर आपल्याला मिळतं एक निरोगी, मजबूत आणि जास्त उत्पादन देणारं पीक. आता आपण त्या फायद्यांबद्दल बोलूया जे प्रत्येक शेतकऱ्याला हवे असतात. म्हणजे हे सगळं तर ठीक आहे, पण आयडॉल वापरल्यावर आपल्या पिकाला आणि आपल्या उत्पादनाला नेमके कोणते फायदे मिळतात? याचे फायदे अगदी डोळ्यांना दिसणारे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे फळांचा आणि फुलांचा आकार लक्षणीयरित्या वाढतो. दुसरा म्हणजे फळांचं वजन वाढतं आणि त्यांच्यावर एक नैसर्गिक चकाकी येते, ज्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो. तिसरा, पिकाच्या वाढीला एक जबरदस्त गती मिळते. आणि चौथा, जी आपली मोठी समस्या असते म्हणजे फुलगळ आणि फळगळ, ती कमी होते. थोडक्यात सांगायचं झालं तर पिकाची एकूण गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन हमखास वाढतं. आता इथे बघा, आयडॉल वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतरचा फरक किती स्पष्ट दिसतोय. जिथे आधी फळाचा आकार मध्यम होता, तो आता मोठा होतो. साधारण दिसणाऱ्या फळांना एक उत्तम चमकदार लूक येतो. जास्त होणारी फळगळ लक्षणीयरित्या कमी होते. आणि जिथे उत्पादन फक्त चांगलं मिळत होतं, तिथे ते भरघोस मिळायला लागतं. हाच तो फरक आहे जो आयडॉलची ताकद दाखवून देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही चांगला परिणाम मिळवण्यासाठी योग्य पद्धत वापरणं खूप गरजेचं असतं. आयडॉल वापरताना योग्य प्रमाण आणि योग्य वेळ कोणती हे आपल्याला नक्कीच माहीत असायला हवं. फवारणीसाठी प्रमाण लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे.
प्रति लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा म्हणजे 0.5 मिली ते 1 मिली आयडॉल वापरायचं आहे. हे प्रमाण अचूक असणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे याकडे जरा विशेष लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणीची योग्य वेळ. मग ते केळी असो, द्राक्ष, डाळिंब किंवा मग कोणताही भाजीपाला. फवारणीसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे फुलधारणा आणि फळवाढीची अवस्था, कारण याच काळात पिकाला सर्वात जास्त ऊर्जेची गरज असते आणि आयडॉल ती गरज अगदी अचूकपणे पूर्ण करतं. आपण आयडॉल 2 प्रकारे वापरू शकतो. फवारणी करणार असाल तर प्रमाण आहे अर्धा ते 1 मिली प्रति लिटर पाणी, आणि जर आपण ठिबक सिंचन वापरत असाल तर प्रति एकर 500 मिली या प्रमाणात सोडू शकता. दोन्ही पद्धती तेवढ्याच प्रभावी आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या काळात फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. त्याला आधुनिक आणि नैसर्गिक उपायांची जोड देणं गरजेचं आहे. आयडॉल हे असंच एक प्रभावी साधन आहे जे तुमच्या पिकाची सुप्त ताकद जागृत करून उत्पादनात मोठी झेप घ्यायला मदत करतं. मग आता तुम्हीच विचार करा, आपल्या पिकाची ही दडलेली क्षमता बाहेर काढून भरघोस उत्पादन घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?